अरे हो, असते असते पोरीने धोका दिले म्हणून तावान बावीन उऱ्या टाकू टाकू. जय एकविरा मित्रांनो, तर आज आपण बावीन पावाला जायचा प्लॅन केला. तर या दोन असुरांना बरोबर घेऊन जाणार होतो. ते एक जणला नव्हता, त्याची वाट बघत होतो. तर याही दोघा बोलताना तवसर बोलता आपण गाडी शिकू, पुरं काम येईल. या दोघांचं बालिश चालू बघून तिसऱ्या असुराला बरोबर घेऊन पांडवांनंतर आम्ही चौघा जण वनवास भोगायला जाणार आहोत. ही गोष्ट सगळ्यांना सांगित पाऊस आल्याने धरती मातीने हिरवा शालू नेसला म्हणून निसर्गाचा आनंद घेत आम्ही शातावर बावीरांग पोहोचलो. नाही ये बाई, यावर डिस्कशन करे होते की यांचा लय मोठा स्टार्टअप असेल, पण या गोष्टीचा शोध न लावता बुराण्यासाठी आणलेली रस्सी पवाला येऊन या बाईने ते डायरेक्ट कांडच केला. झाडाला रस्सी बघताना या दोघांची मेहनत बघून जादू पिक्चर मधला एक जादू मांगरोल गावून पण आले म्हणून बघायला गेलतो आम्ही. ते बाई कॅमेरा झूम करून बघला तर यो तर निक्या. निसर्गाने आम्हाला रंग दाखवला, निक्याला इकडे पोरने रंग दाखवला म्हणून निक्या नुसता तावान उऱ्या मारी होता. निसर्गाने आम्हाला रंग दाखवला म्हणून म्हणजेच पाऊस पडायला लागला म्हणून आम्ही पण डायरेक्ट पावाला गेलो ना. फुल मजा मस्ती करून आम्ही सगळे बाहेर निघलो. बाहेर निघल्यावर कपडे घालीत होतो तर तवरण मिनी इरिक कॅमेरा फिरवला. तर बाई बघता होतं काय युद्धच्या पावसाने आवरा माहोल गेलता काय तू बाई सांगूच नको ना बाई. आता डायरेक्ट ऊन टेकला. आम्ही चौघाई वनवासाचा त्याग करून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. अशाच घनदाट गचकरांश चालत आम्ही बस स्टॉप पोहोचलो. मित्रांनो, आजचा मिनी ब्लॉग इथेच एंड करत आहोत. जर तुम्हाला मोठा ब्लॉग बघायचा असेल तर आपल्या मनीष भोयर यूट्यूब चॅनलवरती जाऊन सगळ्यांनी बघा व आपल्या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब लवकर करून टाका.